अजिबात चिकट न होणारा, दाणेदार, मऊसूत आणि तोंडात विरघळणारा आज आपण गाजराचा हलवा खूपच सोप्या पद्धतीने बनवतोय। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे मी 1 किलो गाजर घेतलेत। हिवाळा सुरू झाला की अशा पद्धतीचे लाल चुटूक गाजर मार्केटमध्ये यायला लागतात। तर मी 1 किलो गाजर घेतलेत। गाजराचा वरचा देठ काढून टाकायचा आहे। यानंतर पिलरच्या साहाय्याने याची वरची साल सुद्धा अशी काढून घ्यायची। तर हे पहा, वरची साल मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे। असेच बाकीच्या गाजरांची साल सुद्धा काढून घेतलीत। आता ही गाजरं धुवून घ्यायची। धुवून घेतल्यानंतर सगळी गाजरं आपण इथे धुवून ठेवलेली आहेत। आता याचे आपण बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तुम्ही हे गाजरं किसून सुद्धा घेऊ शकता, पण मी डायरेक्ट अशा पद्धतीने तुकडे करून कुकरमध्ये हा गाजराचा हलवा तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर हे पहा, एवढ्या लहान आकारामध्ये मी गाजराचे तुकडे करून घेतलेत। सगळे गाजर तुकडे करून घेतलेले आहेत। आता गाजराचा हलवा बनवायला घेऊया। तर इथे मी कुकर गरम करायला गॅसवर ठेवलेला आहे। मोठा 1 चमचा तूप घालायचं। यानंतर आपण जे गाजर तुकडे करून ठेवले होते ते घालायचे। चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तूप सगळं गाजरांना व्यवस्थित लागलं जाईल। आणि यानंतर यामध्ये 1 वाटी इथे मी दूध घेतलंय। दूध घालूया, झाकण लावून याला फक्त 1 शिटी काढून घ्यायची। तर कुकरला 1 शिट्टी झालेली आहे। कुकर पूर्णपणे थंड होऊ दे, तोपर्यंत आपण इथे ड्रायफ्रुट्स तळून घेऊया। तर तडका पॅन मध्ये इथे मोठा 1 चमचा मी तूप घातलंय। तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। तर मी इथे तुकडे करून घेतलेत। मी इथे काजू, बदाम आणि किशमिश घेतलेले आहेत। 1 ते 2 मिनिटं छान याला रंग चेंज होईपर्यंत या तुपामध्ये मिक्स करून भाजून घेऊया। तुम्हाला यामध्ये अजून काही ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता। तर आता याचा रंग बदललेला आहे। गॅस बंद करून घेऊया आणि हे बाजूला ठेवून देऊया। कुकर मी थंड करून घेतलाय। गाजर मस्त शिजलेले आहेत। आता पावभाजीच्या मॅशरने याला मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित इक्वली मॅश होऊन जातं। कुकरच्या एका शिट्टीतच गाजर चांगले शिजलेले आहेत। जास्त शिट्टी काढायची गरज नाही। जास्त शिट्टी काढली तर त्याची खिचडी होऊन जाईल। तर गाजर मॅश करून झाले। आता यामध्ये 1 वाटी साखर घालायची आहे। अंदाजे ही 200 ग्रॅम साखर आहे। यानंतर 1 वाटी दूध घातलंय आणि आपण जे ड्रायफ्रुट्स जे तळून ठेवले होते ना तुपामध्ये ते घालायचे। 1 चमचा वेलची पावडर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मी इथे चालू केलाय। गॅसची फ्लेम स्लो नाही ठेवायची, फास्ट ठेवायची आणि फास्ट गॅसवर आपण हे चांगलं आता गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा। सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे खाली तळाला गाजर लागत नाही, चिकटत नाही आणि करपत सुद्धा नाही। तर व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही। यामधलं पाण्याचं प्रमाण, दुधाचं प्रमाण आटत नाही। साखर घातली आहे त्यामुळे याला पाणी सुटतं। एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम फास्ट ठेवली आहे। इथे मी 200 ग्रॅम खवा घेतलाय। खवा घालायचा आहे। खवा घातल्यामुळे या हलव्याला चव खूप छान येते। आता खवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचं। गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे। मीडियम फ्लेमवर आता हा गाजराचा हलवा छान शिजवून घेऊया, जोपर्यंत याला दाटसरपणा येत नाही। 7 ते 8 मिनिटं छान अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे याला चांगला दाटसरपणा येतो आणि गाजर आणि खवा घातलाय तो छान शिजला जातो। तर हे पहा, छान 7 ते 8 मिनिटात आपला गाजराचा हलवा एकदम कोरडा झालाय। याला छान दाटसरपणा आलाय आणि रंग सुद्धा खूप सुरेख आलाय। आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे गाजराचा हलवा। दिसायला खूपच मस्त दिसतोय। अगदी दाणेदार आणि मऊसूद असा गाजराचा हलवा, तोंडात टाकताच विरघळणारा, एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मंडळी एकदा गाजराचा हलवा बनवून पहा। अगदी झटपट बनतो, जास्त वेळ लागत नाही। किसून न घालता अशा पद्धतीने मी बनवलाय। तुम्ही किसून सुद्धा हा गाजराचा हलवा सारख्याच पद्धतीने बनवू शकता। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।